मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं वाहनांचंही नुकसान झालंय. पाहूया. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभादेवी परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते. तिकडे टाटा आणि केएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या लोकांनाही पाणी साचल्यानं त्रास सहन करावा लागतोय. प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेरच पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे प्रतीक्षानगरमध्येही रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलंय. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी शिरल्यानंतर तो पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पाण्यात एक रिक्षा अडकली होती, तिला बाहेर काढण्यात आले. फक्त सबवेच नाही तर आजूबाजूच्या रस्त्यांवरही पाणी साचायला सुरुवात झाली. नालासोपाऱ्यात धानिवबाग परिसरात रस्त्यांवर पाणी साचले. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले. मुंबईत सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे चर्चगेट स्टेशनजवळ झाड उन्मळून पडले. झाड कोसळल्यामुळे 3 वाहनांचं नुकसान झाले. अंधेरी मरोळ मिलिटरी रोड जवळच्या गणेशपाडा इथे भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. झाड कोसळून एका रिक्षाचं नुकसान झालंय. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जवळ असलेला विजेचा पोलही वाकलाय. मीरा भाईंदरमध्ये धावत्या स्कूटरवर नारळाचं झाड कोसळले. रायगाव परिसरातील दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी झालाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. जखमी तरुणावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. नवी मुंबईत MIDC सर्व्हिस रोड परिसर जलमय झालाय. साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना लोकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. योगायोगच झाला की बस चालली असताना ते बसवरच ते झाड पडलं आणि एक आमचा लहानसा चिमुरडा मुलगा विचारत होता, त्या ठिकाणी त्याचा प्राण गेला. अतिशय दुर्दैवी घटना घडली. पण ज्या ज्या ठिकाणी झाडं पडण्यासारखी परिस्थिती आहेत, ज्या ज्या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत, नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी आम्ही सगळी काळजी घेत आहोत. BMC सुद्धा कमिशनरशी मी संपर्कात असतो, महापौर आहेत त्यांच्याशी संपर्कात असतो. त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांना ती झाडं काढण्याच्या सूचना, ज्या ज्या ठिकाणी अगदी इमर्जन्सी की काढावं लागेल अन्यथा काहीतरी अपघात होईल अशा ठिकाणी त्याचा विस्तार कमी करणं किंवा मग खालूनच त्याला काढणं, हे सुद्धा त्या संदर्भात काळजी आम्ही शासन प्रशासन म्हणून या ठिकाणी घेतो.